मराठी, छान मराठी असं काही आम्हाला बोलता येत नाही. आमचं मराठी परवडत पण नाही. पण मराठीसाठी म्हणून जे जे करता येईल ते आम्ही करत असतो. खरं तर आता या कोविडच्या सगळ्या पार्श्वभूमीनंतर माणसं एकत्र येताना भेटताना बघूनच बरं वाटतं. पण ही अजूनही असली ऑडिटोरियम्स बघताना जरा थोडासा त्रास होतो. हा महाराष्ट्र शिवरायांचा महाराष्ट्र, बाबासाहेब आंबेडकरांचा महाराष्ट्र, आमच्या ज्योतिराव फुल्यांचा महाराष्ट्र, ही महाराष्ट्राची आमची ओळख. पण खुर्च्यांवरती असलेल्या फुल्यांचा महाराष्ट्र ही कधी महाराष्ट्राची ओळख नव्हती. खरं तर आता या फुल्या गेल्या पाहिजेत. आता माणसं एकत्र आली पाहिजेत, भेटली पाहिजेत, एकमेकांशी बोलली पाहिजेत, मनातलं भीती काढली पाहिजे. काय काय पाहिलो आपण. घरातल्या घरात स्पर्श करायला तयार नव्हते कोणी. तुम्ही वाईटच अर्थ घ्या, चांगल्या अर्थाने बोलायला जावं. पण तो सगळे काळे दिवस जाऊन आता आपण एका पुन्हा सर्वजण आयुष्य सुरू करतो. डॉक्टर सतीश देसाई यांनी मला आजच्या कार्यक्रमाला, दिवाळी अंकाच्या कार्यक्रमाला बोलवलं. खरं तर आम्ही मराठीसाठी काम करणारी माणसं, मराठी भाषेसाठी काम करणारी माणसं, पण आम्ही काही साहित्यप्रेमी, परंतु साहित्याचा आमच्याकडनं काही होईल, कारण आमची साहित्यच वेगळी. तुमची साहित्य वेगळी, आमची साहित्य वेगळी. तुमची साहित्य वाचावीशी वाटतात, आमची परवडत नाही. त्याच्यामुळे या दोन वेगवेगळ्या साहित्यांना एकत्र व्यासपीठावरती कसं आणलं मला माहित नाही, परंतु मी हो बोलून गेलो. आणि हो एवढ्यासाठीच बोललो मी. त्याचं एकमेव कारण हे पारितोषिक ही दिवाळी अंक नाही. आणि माझ्या पहिल्यांदा व्यंगचित्रांची सुरुवात जी झाली ती दिवाळी अंकातनं झाली. म्हणजे आमच्या मार्मिकच्या दिवाळी अंकात माझं पहिल्यांदा व्यंगचित्र मी सुरू केलं त्यावेळेला मी शाळेत होतो. आणि त्याच्यानंतर ज्या वेळेला मी व्यंगचित्र जे स्कूल ऑफ आर्टमध्ये होतो, परंतु मग त्याला मार्मिकसाठी मी व्यंगचित्र करत होतो. आणि ती व्यंगचित्र करत असताना एके दिवशी मला माधवराव गडकरींनी मला बोलवलं आणि मला सांगितलं की आमच्या लोकप्रभेसाठी करशील का व्यंगचित्र. मला माहित नाही, माझ्याकडे नाही आता. आपल्या त्याच्या संपादिका काय नाव त्यांचं मी विसरलो. संजीवनी खेळ. त्यावेळेला त्या संपादिका होत्या आणि त्यांनी महाराष्ट्रातल्या साहित्यिकांवरची व्यंगचित्र माझ्याकडनं काढून घेतली होती. पण ते आता माझ्याकडे नाहीये. मला असं वाटतं कदाचित एक्सप्रेसच्या त्यांच्या आर्काइव्ह मध्ये वगैरे असतील. आणि मग मार्मिकला मी व्यंगचित्र करत होतो, लोकप्रभेला केलं, आवाजला केली. आणि एक आनंद वाटत. म्हणजे मी व्यंगचित्र करायच्या आधीही लहान असताना जो एक संस्काराचा भाग असतो, जो मला असं वाटतं आता ह्याच्या पुढे होणं गरजेचं आहे, आणि तो म्हणजे आई वडिलांनी आपल्या मुलांना दिवाळी अंक वाचायला लावणं. जबरदस्ती नव्हे, परंतु त्या प्रकारची की दिवाळी अंकात काय काय गोष्टी असतात त्यांच्यासमोर त्या मांडल्या की त्यांना ती ओढ लागेल त्या गोष्टींची. आता तो कसा आणायचा हे मला माहित नाही, कारण आताच्या सध्या त्या सोशल मीडियाच्या ह्याच्यामध्ये सगळेच जण गोंधळलेले. मग तो तुमच्या काय आयपॅडवरती आणावा का, मोबाईलवरती आणावा का, तुमच्या कागदावरती आणावा, वाचल्याशी मतलब. पण दिवाळी अंक ही एक वाट बघण्यासारखी गोष्ट असायची. आजही ती आहे. आणि ती लहानपणापासून हे सगळे दिवाळी अंक वाचत 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 आम्ही सगळे मोठे झालो.
आणि त्या दिवाळी अंकामुळे वाचनाची आवड तर लागलीच, परंतु त्या दिवाळी अंकांमुळे एक गंमत झाली, जिभेला वळण आलं. आणि ते वळण थोडस बरं आलं. नसते वाचलं नसतं तर जे आता चालू आहे, आपण जे रोज टीव्हीवर बघतो तेच सगळं ऐकायला मिळालं असतं. मला माहिती आहे, आपण देसाई साहेब आपण मगाशी कोण बोललात मला कल्पना नाही, विधान भवनामध्ये सेनापती बापट कोण असं विचारणार, पण विधान भवनामध्ये आपण अपेक्षा धरू शकतोय. कारण बालभारतीच्या वरती काही वाचलेलं नसताना देखील विधान भवनात जाता येतं. तिथे सेनापती बापट समजून सांगायचे म्हणजे जरा फारच झालं. त्याच्यामुळे आपण अपेक्षा धरू शकतो. त्याच्यामध्ये काही फारसं वेगळं झालं असं काही मला वाटत नाही. तेव्हाही नव्हतं, आताही तसं वाटत नाही. परंतु हे दिवाळी अंकांचं हे मला वाटत नाही हे भारतात कुठच्याही राज्यामध्ये अशी कुठची गोष्ट होत असेल. ही मला असं वाटतं ही दिवाळी अंकातनं अशा प्रकारची साहित्य रचना येणं हीच मुळात एक वेगळ्या प्रकारची गोष्ट, एक क्रांतीच म्हणू त्याला. की अशा प्रकारची गोष्ट कुठे होत नसेल, कदाचित होत असेल तर मला माहिती नाही, पण केरळात होत असेल तर मला कल्पना नाही. परंतु तिकडे काही वेगळ्या पद्धतीने होत असेल, कदाचित पश्चिम बंगालमध्ये मला काही कल्पना नाही, पश्चिम बंगालमध्ये असेल पूजा अंक तिकडे होत असेल. पण हे 2-3 जर समजा भाग सोडले आपण तर बाहेर कुठे दुसरीकडे काही गोष्टी मिळणार नाही. महाराष्ट्राने जे साहित्य उभं केलं, महाराष्ट्राने जे विचार दिले, तर बघा तुम्ही भारताच्या इतिहासात म्हणजे आता 47 साली झालेला भारत, त्याच्या आधी देश कुठे होता? वेगवेगळ्या भाषा बोलणारे प्रांत होते. परंतु या महाराष्ट्रामधनं कम्युनिझम गेला, या महाराष्ट्रामधनं सोशलिझम गेला, या महाराष्ट्रामधनं हिंदुइझम गेला. हे सगळ्या विचार या संपूर्ण भूमीमध्ये पसरवणारा हा महाराष्ट्र होता. आणि मला असं वाटतं की तेच वैभव, हीच महाराष्ट्राची ही जी परंपरा आहे, हे आपण टिकवणंच गरजेचं आहे. की विचार देणं. सौमित्रांसारखे आज कवी, असे विश्वास पाटलांसारखे लेखक अनेक जण आहेत की मला असं वाटतं येणाऱ्या पिढ्यांवरती, येणाऱ्या समाजावरती तुमच्या सारख्या लोकांनी संस्कार करणं गरजेचं आहे. मी आजच एका ठिकाणी मला सांगता आता माझी मुलाखत चालू असते ती एबीपी माझावरती, माझी काल त्यांनी तुमच्या कार्यक्रमाला येणार म्हणून त्यांनी माझी काल रेकॉर्ड केली मुलाखत. मी मध्यंतरी पश्चिम बंगालला गेलो होतो आणि पश्चिम बंगालला त्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींना भेटायला गेलो होतो. त्यांचं एक मंत्रालय बघितलंय, मंत्रालय त्यांचं मंत्रालय बघितलंय कधी? म्हाडाची बिल्डिंग आपली, असा ठोकळा आहे. मी लांबून ती बघितली, मला कोणीतरी सांगितलं की हे मंत्रालय त्यांचं, म्हणून मी बघितलं, म्हटलं रे हे मंत्रालय. गेलो तिथे आत गेल्यानंतर जे मी पाहिलं ते इतर राज्यांमध्ये असलेल्या उत्तम मंत्रालयांमध्ये देखील नाही. तसा लिफ्टचा दरवाजा उघडला, मी आत गेलो आणि मला बंगाली भाषेतली किशोर कुमारची गाणी ऐकू आली. स्वतःच्या भाषेबद्दल इतका अभिमान असणारा की माझी भाषा कुठच्याही प्रदेशातला माणूस येऊ दे त्याच्या कानी पहिला माझी बंगाली भाषा बसली पाहिजे, ऐकू आली पाहिजे. तुम्हाला कदाचित लक्षात असेल किंवा नसेल माहित नाही मला, परंतु ज्या वेळेला मोबाईल फोन आपल्याकडे आले त्या मोबाईल फोनवरती फक्त इंग्रजी आणि हिंदी या दोनच भाषा होत्या. आणि मग ज्यावेळेला त्या एअरटेल आणि अशा काही कंपन्या होत्या त्यांनी सांगितलं की आम्ही करणार नाही म्हणून, मग त्यांच्या एअरची टेल आम्ही खेचली आणि मग काही खळ 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 असे आवाज काही त्यांना सगळ्या कंपन्यांना ऐकू आले. आणि मग त्यांनी सांगितलं की आम्हाला ते सगळं करायला जरा काही दिवस लागतील. पण दिवस नाही, आज एकही दिवस देणार नाही म्हटलं. तुम्हाला इतके दिवस दिले होते, तुम्हाला कळलं नाही. आजपासून म्हटलं मला मराठी ऐकू आली पाहिजे त्याच्यावरती. त्या दिवशी जेव्हा हे आंदोलन आमच्याकडनं झालं त्या दिवशी मोबाईल फोनवरती आपल्याला पहिली मराठी भाषा ऐकू यायला लागली. ती म्हटलं जगामधनं कोणीही या महाराष्ट्रामध्ये फोन करू देत, कुठच्याही भाषेतल्या कुठच्याही धर्माचा माणूस फोन करू देत, तरी फोन केल्यावरती पहिली त्याच्या कानी पडेल ती माझी मराठी पडेल.
नंतर बाकीच्या भाषा पडतील. मला असं वाटतं की आपल्या भाषेबद्दल आपण आग्रही असणं गरजेचं आहे. विनाकारण आपण सोंगट्यांसारखं गोट्यांसारखं घरंगळत जाण्यात काही अर्थ नाहीये. देश आपला आहे, मला मान्य आहे, सगळे आपले आहेत, मला मान्य आहे, परंतु देशानेही आपल्याला आपलं मांडलं पाहिजे. तो एकोपा असला तरच पुढच्या गोष्टी घडू शकतात. परंतु आपल्या भाषेवरती आपण ठाम राहणं आवश्यक आहे. त्याच्यावरती अनेक जण बोलतात की अनेक लोकांची मुलं ही इंग्रजी भाषेच्या शाळेत जातात वगैरे वगैरे. पण जर तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तुम्ही कर्नाटका, केरळा जर समजा बघितलं तर इंग्रजी भाषेच्या माध्यमातून जाणाऱ्या तिथे गेलेल्या लोकांनीच जास्ती त्यांच्या भाषेबद्दल कडवट अभिमान प्राप्त केला किंवा उभे राहिले त्या भाषेसाठी. कुठच्या भाषेत शिकता यायला महत्व नाहीये. तुमच्या भाषेबद्दल तुम्हाला अभिमान असणं गरजेचं आहे, तुमच्या भाषेबद्दल तुम्हाला प्रेम असणं गरजेचं आहे. आणि हे मला असं वाटतं हे वाचूनच येईल. याच्यामधला सगळ्यात मोठं काम हे मला असं वाटतं ही अंक, हे साहित्य, ही दिवाळी अंक, ह्यांचं सगळ्यात मोठं काम आहे. त्यांनी हे संस्कार केले पाहिजेत. माझी या महाराष्ट्रामधल्या कवींकडनं, साहित्यिकांकडनं माझी हीच अपेक्षा आहे. राजकारण्यांकडनं किती करावी मला माहिती नाही, परंतु साहित्यिकांकडनं आणि कवींकडनं माझी हीच अपेक्षा आहे की त्यांनी ह्या समाजावरती संस्कार करावे, त्यांनी ही भाषा टिकवावी, त्यांनी येणाऱ्या पुढच्या पिढ्यांना देखील मराठीबद्दल एक ओढ लावावी, त्याच्यावरती प्रेम करायला शिकवावं. हे तुमच्या हातामध्ये आहे आणि ते तुम्ही वाढवावं, वृद्धिंगत करावं. हीच एक आजच्या दिवशी मी अपेक्षा करतो. उद्या कुसुमाग्रजांच्या जन्मदिनी आपण मराठी भाषा दिवस साजरा करतो. का नाही 365 दिवस करत? एक दिवस कशासाठी? आमच्या स्वतःच्या भाषेसाठी आपण एक दिवस का देतोय? महाराष्ट्रामध्ये जेवढे संत झाले, महाराष्ट्रामध्ये जेवढे साहित्यिक झाले, महाराष्ट्रामध्ये जेवढे कवी झाले, त्यांच्या प्रत्येकाचा जन्मदिवस हा मला असं वाटतं मराठी भाषा दिवस असला पाहिजे. आणि तशीही आपण मराठी भाषा ही वाढवू, वृद्धिंगत करू. प्रत्येकाकडनं मला असं वाटतं की ही गोष्टी जर समजा झाल्या तर जगामधली 10वी भाषा ही 10वा क्रमांक लागतो मराठी भाषेचा. म्हणजे जगामध्ये देश किती, त्या इतक्या देशात, इतक्या भाषा बोलणाऱ्या जगात जर मराठीचा 10वा क्रमांक लागत असेल तर किती माणसं ही भाषा बोलतात. आणि मग ती मरेल 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 हे टाव फोडत किती दिवस काढणार होतो आपण? मला असं वाटतं त्याच्यावरती काम होणं गरजेचं आहे. हेच या कवींकडनं आणि साहित्यिकांकडनं घडो. आमची मदत लागली तर आम्ही आहोतच. एवढी फक्त आजच्या दिवशी मी अपेक्षा व्यक्त करतो. हा काय पुण्यतिथी आजच आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांची पुण्यतिथी देखील आजच आहे. उद्या कुसुमाग्रजांची. हे इतके सगळी लोक आपल्याकडे असताना आपण एक दिवस मराठी भाषेवरती, उद्याचा एक दिवस आम्ही मराठी 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 म्हणून टाळू फोडायचा आणि परवा दिवशी विसरून जायचं. म्हणजे आमच्याकडे कसं असतो माहितीये ना, आमचा हिंदू हा दंगलीत हिंदू असतो. दंगल संपली की तो भारतीय होतो. तो 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला भारतीय होतो. 15 ऑगस्ट 26 जानेवारी गेली की तो मराठी, गुजराती, बंगाली, तामिळ आणि सगळा होतो. मग एके दिवशी जेव्हा तो मराठी होतो त्यावेळेला तो मराठा, ब्राह्मण, साडी, माळी, कोळी, कुणबी सगळा होतो. हे पण आपण पण मला असं वाटतं हे हल्ली फादर्स डे, मदर्स डे सारखे आपण पण डे वाटून घेतले. एक दंगलीत हिंदू डे, 15 ऑगस्ट 26 जानेवारीला आम्ही भारतीय डे, एरवी आम्ही मराठी डे, मग एरवी झालं असतं आमच्या जातीच्या डे. आपण आपल्याला एक ठेवणारी जर कुठची गोष्ट असेल तर ती मला असं वाटतं आहे ती भाषा. ही भाषा जर समजा आपण वाढवली, मोठी केली, प्रत्येकाची भाषा आहे. मला अनेक जण सांगतात की हिंदी, माझ्या मुलाखतीच सांगितलं, म्हटलं आपण हिंदी कधी बोलायला लागलो? मी काहीतरी विचार करून बघा या गोष्टींचा की तुम्ही सगळेजण आपण हिंदी कधीपासून बोलायला लागलो? का बोलतो आपण हिंदी? आपण का नाही तामिळ बोलत? आपण का नाही गुजराती बोलत? आपण इतर भाषा का नाही बोलत? भारतामधल्या या देशामधल्या इतर भाषा आपण का नाही बोलत? आपण हिंदी का बोलतो? हे आपल्यावरती झालेला जो काय म्हणू त्याला, नाही अत्याचार नाही म्हणतात त्याला, भाषा चांगली आहे, पण ज्या प्रकारचं बंबार्डिंग जे झालं आपल्यावरती ते सिनेमातनं झालं. जे सिनेमे आपण पाहत आलो आजपर्यंत, चित्रपट जे पाहत आलो, हिंदी चित्रपट, अन्यथा असं कोणतं लिटरेचर आपण हिंदीमध्ये वाचलंय? शाळेमधले काही धडे वाचले असतील तर त्याच्यातनं इतकं चांगलं हिंदी नाही होऊ शकत.
पण ह्या वेगवेगळ्या माध्यमातून मला असं वाटतं की मराठी भाषा वाढणं गरजेचं आहे. चित्रपट कलावंत, चित्रपट दिग्दर्शक, चित्रपट निर्माते, साहित्यिक या सगळ्यांनी मला असं वाटतं एकत्र होऊन एक रूपाने ही भाषा वाढवण्याचं काम करावं. एवढी आजच्या दिवशी मी एक प्रार्थना करतो, विनंती करतो. मी सर्व आयोजकांना आणि सर्वांनाच, व्यासपीठावरच्या सर्वांचे मी धन्यवाद करतो त्यांना की मला आज आपल्या कार्यक्रमाला मला इथे बोलवलं. मला मुंबईला जर लवकर जायचंय, उद्याचे काही कार्यक्रम पण आहेत त्याच्यामुळे मला लवकर पोहोचायचंय, म्हणून मी पुढच्या काही कार्यक्रम असेल मला कल्पना नाही, त्याच्यासाठी मी थांबू शकत नाही. त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.